आणि निश्चितच त्यानंतर मी नाव घेऊ इच्छितो आमच्या महाराष्ट्राचे लाडके सुमधुर गायक आमचे आदरणीय विजय बाबुलनाथ नाईक यांचं सुद्धा या स्वर्गीय महेंद्र लक्ष्मण म्हात्रे व्यासपीठ आमदार चषक 2017 मध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय। विलासजी वायले भाऊजी आपल्या शुभ हस्ते माईची शाल सुंदर असं निश्चितच विजय भाऊंकडून मी सुद्धा बरंच काही शिकलेलो आहे। जे काही गातात त्यांच्या सुरात सूर मिसळण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि विजय भाऊंना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। साई गीतांचा एक जबरदस्त नजराणा दरवर्षी आमदार साहेबांच्या कार्यक्रमाला त्यांचा असतो। धन्यवाद। यावेळेला मात्र झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय, आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळतोय। एक धावे मिळते, धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे, शुभारंभ झालेला आहे। आपण जो सामना पाहतोय बालाजी स्पोर्ट्स दयानंद चोरगे फॅम टीम बालाजी स्पोर्ट्स विथ जगदीश कोर फॅम टीम जगदीश 11 वाफाळे दोन संघामध्ये नाणेफेक जिंकून फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे। बालाजी स्पोर्ट्स संघाने सलामी जोडी खेळपट्टीवर सूरज आणि सोमनाथ। पहिले षटक हाताळण्यासाठी यतीश संघाचा एक आधारस्तंभ आहे, अष्टपैलू खेळाडू यतीश। पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे। फक्त 2 क्षेत्ररक्षक जे आहे सीमारेषेवर तैनात केलेले आहे, एक वाईड ऑफ लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट सोमनाथसाठी। 5 षटके 25 मिनिटात पूर्ण करायचे आहेत, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे। आणि सर आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहत आहात यतीश स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ। यावेळेला मात्र डिफेन्स केलेला आहे, बचाव केलेला आहे, अगदी टेस्ट क्रिकेटच्या अंदाजामध्ये डिफेन्स केलेला आहे, बचावामध्ये खेळला आहे गोलंदाजीने। कुठल्याही प्रकारे धाव नाहीये, निर्धाव स्वरूपात चेंडूची समाप्ती। डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजामार्फत, कुठली धाव पूर्ण केलेली नाही। धन्यवाद गवळी सर। संजय भाई म्हात्रे यांचे गुरु मिश्रा सेठ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी आमदार चषक 2017 मध्ये सेठ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय, सुस्वागतम। खराब क्षेत्ररक्षण होतंय मिड ऑफला आणि चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार। त्यांच्या समवेत आलेले आदरणीय आमचे उद्योगपती राजेशजी पाटक साहेब आपलं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। व्यासपीठाची शान वाढते आज गवळी सर। निश्चितच मिश्रा सेठ हे संजय भाई मात्र आणि आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर आमचे आदरणीय कबीरजी चौधरी यांनी सुद्धा कमांडो बाईकवर बसण्याची इच्छा व्यक्त केली, कुपन फाडलेलं आहे, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। आणि आपल्या ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स यामध्ये धावात करण्याचा प्रयत्न होतोय, ओव्हर थ्रो होतोय, दुसरी धावी पूर्ण केली जाते। पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवत आहेत, तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय आणि तिसरे पंच अमितराज साळवी। ओव्हर थ्रो झाला होता, असं म्हटलं जातं की नेव्हर टेक चान्स ऑन मिसफील्ड, पण या ठिकाणी ओव्हर थ्रो झाला होता। पंचांना थोडस स्लो मोशन मध्ये बघायचं आहे, सुपर फाईन मोड। आणि निश्चितच व्यासपीठावर विराजमान आमचे आदरणीय मिश्राजी उद्योगपती, प्रसिद्ध उद्योगपती आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। राजेशजी पाठक साहेब आपलं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। आमदार चषक 2017 मध्ये संजय भाईंचा कोणताही इव्हेंट असो, आमचे मिश्रा सर त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आल्याशिवाय राहत नाही। त्यांच्या समवेत आलेले राजेशजी पाठक सर आपलं सुद्धा मी स्वागत करतोय। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। षटकातील पुढचा चेंडू, हा चेंडू मध्ये पूल केलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि सोमनाथ याची खेळी संपुष्टात।
रिप्लेमध्ये पाहूया कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बराच वेळ चढून हवे त्याने डीप मिडविकेचा क्षेत्ररक्षक घेतोय आणि झेल घेतोय आणि आपल्या संघाला सफलता मिळवून देतोय. आता मात्र बंटी येतोय केतन. पहिला धक्का लवकर म्हणजे यानंतर जो होणारा सामना आहे तो न्यूमिलन पायगाव 40+ आणि सोनादेवी टेमघर 40+. पहिला सेमीफायनलचा सामना आहे. न्यूमिलन पायगाव 40+ आणि सोनादेवी टेमघर 40+. पहिला सेमीफायनलचा सामना 40+ संघामधील. दोन्ही संघ कर्णधारांनी तयार राहायचं नाणेफेकीसाठी. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात जगदीश शेलन वाफाले संघाची, कारण फक्त 7 धावा आहेत आणि बॅटिंग पॉवर प्लेचा जो निर्णय घेतला होता सुभाष धुमाळ तो योग्य ठरलेला नाहीये पहिल्या षटकामध्ये. निश्चितच चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली ती गोलंदाजाकडून. सुनील याला मात्र वरच्या इशारा लागले आणि सहज सोपा सुंदर शेल सॉफ्ट डिसमिसल. दुसरा धक्का. खराब शॉट सिलेक्शन आपण पाहतोय. तू चल मैं आया अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते बालाजी स्पोर्ट्स संघाची. मध्ये पाहू शकता मिस टाइम फटका होता. टायमिंग साधता आलं नव्हतं. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. शरद मात्रे आपल्याला विनंती करतोय पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष मामाश्री शिरीष दादा नाईक, आपलं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. स्वागत करत आहेत शरदजी म्हात्रे. आमदार चषक 2017 भिवंडीतील टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप, भिवंडीतील एकता अखंडता आणि एकात्मतेचा संदेश देणारा क्रिकेटचा महासंग्राम. आमचे मामाश्री आदरणीय शत्रुघ्न नाईक यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. टीडीसी बँकेचे माजी संचालक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक 2017 मध्ये सुस्वागत. माईची शाल सुंदर असं पुष्पगुच्छाने सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद रवींद्र तरे सर. सुनील होते पुन्हा गोलंदाजीसाठी सुफियानसाठी. यावर मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडू मिड विकेटला वाईटिश मिड विकेटला डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत सुफियानच फक्त संधी मिळते खातं उघडण्याची. धावसंख्या होते 8. चांगली सुरुवात जगदीश शेलन वाफाळे संघाची, कारण पहिल्या षटकामध्ये संघाचा आधारस्तंभ यतीश यांनी चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर सुनील यांनी सुद्धा पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला सफलता मिळवून दिलेली आहे. मित्रांनो, आपण जो सामना पाहतोय बालाजी स्पोर्ट्स विरुद्ध जगदीश एलन वाफाळे दोन संघामध्ये नाणेफेक जिंकून फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे. मात्र सुरुवात चांगली झालेली नाही बालाजी स्पोर्ट्स संघाची, कारण सुनील याला फटका गेला चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफला आणि एक सहज सोपा सुंदर झेल. तिसरा धक्का. तिसरा धक्का बसतोय तो बालाजी स्पोर्ट्स संघाला एक अडचणीमध्ये आलेला आहे, कारण 8 या धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. जगदीश शेलन संघाची एक चांगली सुरुवात. निश्चित अडचणीत आलेला आहे बालाजी स्पोर्ट्स संघ आणि संकटमोचक अवी येतोय. मॅन ऑफ क्रायसिस. मात्र या स्थितीमधले अनेक सामने अवी यांनी सावरलेले आहेत बालाजी स्पोर्ट्स संघासाठी. पण सुभाष एक मस्त आहे की थोडासा मानसिक दबाव असणार आहे, कारण 3 फलंदाज लवकर बाद झालेले आहेत. आता मात्र बिनीची जोडी खेळपट्टीवर आहे, कारण अवी एक डावखुरा शैलीदार फलंदाज आहे आणि सुबियान एक पिन चिटर फटकेबाज फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. अगदी शेन वॉटसनच्या अंदाजामध्ये फलंदाजी नेहमीच करीत असतो. पण ही योग्य वेळ आहे
त्यासाठी एक चांगली फलंदाजी करण्यासाठी. सुनील फुलटॉस चेंडू फायदा उचलता आलेला, ड्राईव्ह केला जातोय, मिड विकेटला जातोय, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. एक पेक्षा जास्त मिळणार नाही, एकच धाव मिळते. धावसंख्या एकाने वाढते, धावसंख्या होते 9. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जगदीश 11 वाफाले संघाचे आपल्याला पाहायला मिळालेले आहे गवळी सर. 3 बाद 9. आपण पाहतो की पहिला फलंदाज लवकर बाद झाला होता सोमनाथ, त्यानंतर सूरज आणि त्यानंतर जो बाद झालेला आहे तो बंटी. 3 फलंदाज बाद झाले आहेत. खेळतोय अवी, डावखोरा शेलेदार फलंदाज आणि नॉन स्ट्रायकर येणार सुफियान. सुनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 8 ते 10 पावलांचा रनअप. याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. उजव्या बाहेरच्या जाण्याचं फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे आणि त्याच्यावर 1 धाव पूर्ण केलेली आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. फक्त एक चौकार सोडला तर मोठा फटका आतापर्यंत बॅटमधून पाहायला मिळाला नाही बालाजी स्पोर्टच्या फलंदाजांकडून. आणि तोही चौकार सुभाष नवल मिसफील्ड झालं होतं. क्षेत्ररक्षण मिडॉपला खराब झालं होतं, त्यामुळे धाव मिळाले. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आता आपण पाहतोय आपण. सुनील गोलंदाजी मार्कवर. याला फुलटॉस चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. वाट कॅच. कॅचेस विन द मॅचेस. आदित्य ठाकरे, प्रकाश पाटील, बघायला जातोय आणि चौथा फलंदाज बाद होतोय जेलबादच्या रूपाने. मानसिक दबावाखाली कशा प्रकारे फलंदाजी बघायला मिळते. फुलटॉस चेंडूचा समाचार घेता आलेला नाहीये आणि स्ट्रेट लॉनला उभा असलेला जो क्षेत्ररक्षक आहे तो वाईड ऑफ लॉनला जातोय आपली उजव्या बाजूला आणि झेल घेतोय. हे फार महत्वाचं असतं. कॅचेस विन द मॅचेस पाहू शकता आपण. चौथा धक्का बसतोय. सुफियान बाद होतोय. 10 धावसंख्येवर 4 फलंदाज बाद झाले आहेत. नवीन फलंदाज सुजित मॅन फ्रॉम सुरे येतोय. आता मात्र या जोडीवर पूर्णपणे डिपेंड असणार आहे, कारण एक चांगली जोडी मैदानात अजूनही बालाजी स्पोर्ट्सची पाहायला मिळते. सुनील याची अप्रतिम गोलंदाजी, कारण या षटकामध्ये त्याने फक्त 3 धावा देऊन 3 फलंदाज बाद केले. किफायती गोलंदाजी बघायला मिळाली आहे. यतीश पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली होती, मात्र पुन्हा एकदा कर्णधाराने दुसरं षटक. केतन याने विश्वास टाकलेला आहे यतीशवर. सगळ्याचा कर्णधार केतन आहे. एक चांगला निर्णय म्हणता येईल गवळी सर, कारण पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवर मुग्धा शरद म्हात्रे, आमचे मित्र शरद म्हात्रे यांची सुकन्या एकदम गोंडस आणि नाजूक चेहरा आहे. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहत आहात. आमची चिमुरडी आहे छोटी, तुझं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 3 फलंदाज सूर्याने एका षटकामध्ये बाद केले होते. आता मात्र यतीश एक दबाव टाकण्यासाठी एक रणनीती आहे. तिसरं षटक. वा, प्रतिम चेंडू, उत्कृष्ट असा चेंडू, सुदैव म्हणता येईल. पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे अवियास. निश्चितच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. टप्पा आपण पाहतोय गोलंदाजीचा पुढे ठेवण्याचा प्रयत्न. फलंदाजाला इन्व्हाइट केला जात आहे, निमंत्रण दिलं जात आहे पुढे येऊन खेळण्यासाठी. एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी करताना यतीश या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा यतीश गोलंदाजी मार्कवर खेळण्यासाठी आवी सज्ज होतोय. डावखोरा शैलीदार फलंदाज. याला फुलटॉस चेंडू स्वांग केलेला आहे आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. भीमर चेंडू आहे. खराब चेंडू आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. आणि जसा चेंडू तसा समाचार देतो फलंदाज. आपण पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहू शकता गोली सर. अशा प्रकारे फटका खेळला गेला होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. आपण पाहू शकता भीमर चेंडू होता आणि त्याला भिरकावून दिलेला आहे डीप मिड विकेटला आणि पंचांचा इशारा आला होता, एक नो बॉलचा इशारा. आणि चारही अँगलने हे रिप्ले आपण पाहू शकता. अगदी इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे
प्रिन्स विविध निश्चितच किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट म्हटलं तर वावगं ठरणार नाही गवळी सर. ॲब्सोल्युटली टू अगदी बरोबर आहे. प्रिन्स मूवीज एक फार मोठं नाव भिवंडी नव्हे संपूर्ण ठाणे जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये फ्रीट असणार आहे चेंडूवर. आणि सुभाष धुमाल फ्रीट असा एक चेंडू असतो त्यावर फक्त धावबादच्या रूपानेच फलंदाज बाद होऊ शकतो. पूर्णपणे मुभा असते फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची संधी असणार आहे. अवियास यतीश त्याला खेळण्याचा प्रयत्न फ्रीट असल्यामुळे अपील केलं गेलं नाही. अजय म्हात्रे, भावेश म्हात्रे, वंश म्हात्रे जांभूळफाडा येथून आमदार चषक 2017च्या उत्कृष्ट नियोजनाला या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद. सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेब यांचं आगमन झालेलं आहे मान्यवर कक्षामध्ये. वेलकम सर, वेलकम. यतीश याला मात्र शॉर्ट टर्म फुल केलेला चेंडू जातो मिड विकेटला. पहिली धाव घेतलेले मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक पेक्षा जास्त मिळणार नाही, एकच धाव मिळते आणि एकानं धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 18. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या 18. अजूनही सुभाष धुमाल आपण पाहतो जेवढी धावसंख्या व्हायला हवी ती बघायला मिळत नाहीये. त्याचं कारण अचूक टप्प्यावर एक चेंडू जर सोडला बीमर चेंडू तर मात्र अचूक टप्प्यावर लाईन लेन चेंडूचा वेग चारही गोष्टी बघायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणही चांगलं झालेलं आहे. खास करून जे झेल घेतलेले आहेत ते चांगल्या प्रकारे झेल घेतलेले आहेत. सुजित खेळण्यासाठी सज्ज होतोय. यतीश रिव्हर्स शॉट, जोरदार अपील आणि फलंदाज बाद. कॉट बिहाइंड. व्हॉट अ कॅच. हे आपण replay पाहू शकता. आणि निश्चितच श्रेयस विजय नाईक कमांडो बाईकसाठी या ठिकाणी कुपन फाडलेले आहे. आमचे आदरणीय श्याम बिहारी मिश्रा उद्योगपती यांच्या शुभ हस्ते त्यांना हे कुपन दिले जात आहे. धन्यवाद. कमांडो बाईकवर प्रत्येकाची आता बसण्याची इच्छा तीव्र होत चालली आहे कारण दुपारपासून जबरदस्त कुपन धारक या ठिकाणी या बाईकवर स्वार होण्यासाठी त्यांची इच्छा आहे. व्यासपीठावर विराजमान आमचे आदरणीय श्याम बिहारी मिश्रा प्रसिद्ध उद्योगपती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. राजेशजी पाठक साहेब आपलं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. संजयभाई म्हात्रे हे त्यांचं निश्चितच त्यांच्या समवेत विराजमान झालेले आहेत. आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद रवींद्र तले सर. मित्रांनो कमांडो बाईकवर स्वार होण्यासाठी फारच कमी कुपन शिल्लक आहेत. आपण त्वरा करायची आहे आणि त्वरित आपण या ठिकाणी कुपन खरेदी करायचं आहे. अप्रतिम झेल पकडला गेला होता एशिया मार्फत. 18 धावसंख्येवर निम्मा संघ गारद झालेला आहे. 5 बाद 18. याला मात्र स्ट्राईव्ह केलेला आहे. कॉन्फिडन्स होता, आत्मविश्वास होता. मात्र फालतूमध्ये रुपेश आलेला आहे फलंदाजी करण्यासाठी. एक धाव पूर्ण धावसंख्या झाली 19. 5 बाद 19. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या 5 बाद 19. चांगली धावसंख्या म्हणता येणार नाहीये. निश्चित एक चांगली धावसंख्या पाहायला मिळत नाही बालाजी स्पोर्ट्स या संघाची. मला असं वाटतं सुभाष धुमाल 45+ किमान धावसंख्येकडे मार्गक्रमण गरजेचं असणार आहे बालाजी स्पोर्ट्स संघाला. यतीश यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केला. आज मात्र संघर्ष करताना दिसतोय. षटक पूर्ण होतंय. एक चेंडू जर भीमर सोडला तर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सुद्धा यतीशची बघायला मिळालेली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 19. मी पुन्हा एकदा आवाज देऊ इच्छितो. पहिला 40+ मधला सेमीफायनलचा सामना न्यू मिलन पायगाव आणि सोनादेवी टेमघर दोन्ही संघ कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाल.
3 षटकांची समाप्तीनंतर 5-19 अशी बिकट अवस्था आपल्याला बालाजी स्पोर्ट्स संघाची पाहायला मिळतोय. जो संघ सिटी क्रिकेटच्या रँकिंगमध्ये नंबर 6 वर आपल्याला पाहायला मिळतोय. नंबर 1 वर निश्चितच महिंद्रा स्पोर्ट्स 5 चषकांसह, धनेश 11 4 चषकांसह नंबर 2 वर, 3 चषकांसह पॉयनर स्पोर्ट्स नंबर 3 वर, 2 चषकांसह नंबर 4 वर येणार, 1 चषकासह मराठा पंजाब नंबर 5 वर आणि युतिका बालाजी स्पोर्ट्स 2 रनर्स नंबर 6 वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 नंबरवर बी इंडियन आणि विहान मित कुमार संघ 1 रनर्स आणि 8 नंबरवर पाहायला मिळतोय वीरेन स्पोर्ट्स. मात्र आपकी बार सिटी क्रिकेट में महिंद्रा स्पोर्ट्स की सरकार जलती हुई. पण सुभाष देवा, मला असं वाटते की बालाजी स्पोर्ट या संघाने जो निर्णय घेतला होता फलंदाजी करण्याचा 3 षटकापर्यंत योग्य वाटत नाहीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे बालाजी स्पोर्ट्स हा संघ. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो इनफ टोटली धावफलकावर पाहायला मिळत नाही. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू टोलवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. धावसंख्या केवळ सिंगल निवडून होते ते 20. यानंतर आपण 40+ सामना पाहणार आहोत. फर्स्ट सेमीफायनलचा सामना, पहिला उपांत्य फेरीचा सामना रंगला जाणार आहे. आपण जो सामना बघतोय दरम्यान चोरगे फॅम टीम बालाजी स्पोर्ट्स आणि जगदीश कौर फॅम टीम जगदीश 11 वाफाले या 2 संघादरम्यान चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे वाफाले संघाकडून. यावेळी मात्र मिस टाइम फटका, चेंडू हवी त्या चेंडूवाली स्वतः गोलंदाज आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय बालाजी स्पोर्ट्स या संघाचा. आज अभि मात्र संघर्ष करताना दिसला. 10 मिळण्यासाठी एक षटकार जर सोडला भीमर चेंडूवर मारलेला तर मात्र अभियाला संघर्ष करावा लागला होता आणि 6वा धक्का बसतोय 20च्या धावसंख्येवर. आता मात्र नितीन येतोय. खरं फ्लॉप शो आपल्याला पाहायला फलंदाजीचा बालाजी स्पोर्ट्स सारख्या बलाढ्य संघाकडून लौकिकाला साजेशी फलंदाजी या सामन्यामध्ये करता आलेली नाही बालाजी स्पोर्ट्स संघाला. त्याचं दुसरं कारण हे की गोलंदाजी झालेली आहे सुभाष धमाळ, त्याकडे डोळे झाकून चालणार नाही आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी झालेली आहे. अचूक टप्पा, लाईन लेंथ आणि चेंडूचा वेग, या 4ही गोष्टीवर नियंत्रण बघायला मिळालं जगदीश 11 वाफाले संघाचं. आणि त्याला मिळालेली क्षेत्ररक्षणाची साथ ही सुद्धा विसरून चालणार नाही आहे, डोळे झाकून चालणार नाही आहे. निश्चितच मनोज विषय, सुदर्शन काठोले, रुपेश सांबरे, महेंद्र विषय आणि विवेक सेलार यांच्याकडून पाडखा येथून जगदीश 11 संघासाठी ऑल द बेस्ट आलेले आणि ऑल इज वेल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित मित्रांनो, आज स्पर्धेचा हा सलग 6वा दिवस आहे. आज 31 मार्च आजच्या दिवशी 1933 मध्ये इंग्लंडचे वॉले हेमंड याने ॲक्लंड टेस्टमध्ये न्यूझीलंड विरुद्ध 30 शतक झळकावण्याचा रेकॉर्ड केला होता. आजच्या दिवशी 1983 मध्ये साऊथ आफ्रिकेचा फलंदाज हसीम अमलाचा जन्म झाला होता, ज्याच्या नवे साऊथ आफ्रिकेतर्फे पहिलं 30 शतक झळकावण्याचा रेकॉर्ड आहे. आजच्या दिवशी 1984 मध्ये श्रीलंकेचा फलंदाज अरविंद डिसल्वाने आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला होता न्यूझीलंड विरुद्ध. आणि आजच्या दिवशी 2014 मध्ये न्यूझीलंडचा संपूर्ण संघ T20 मध्ये अवघ्या 60 धावांवर श्रीलंकेविरुद्ध ऑल आउट झाला होता, ज्यामध्ये रंगना हेरत यांनी 3 षटके 3 चेंडूंची गोलंदाजी करताना फक्त 3 धावा देऊन निम्मा संघ बाद केला होता. पाहू शकता शरदजी म्हात्रे आपल्या सुकन्याबरोबर, तसेच पाहू शकता आपण यावेळी मात्र करारा डोळ्याचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि
तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवताना मैदानावरील पंच. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला होते. तिसरे पंच म्हणजे पुन्हा अमितराज साळवी सज्ज होत आहेत. शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय आमचे प्रदीपजी पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. आणि निश्चितच पंचांना अजूनही थोडस स्लो मोशन मध्ये बघायचं आहे. निश्चित जागृत मराठा रानाळ या संघाचे 40+ क्रिकेटचे धडाकेबाज फलंदाज आहेत. प्रदीप भाऊ खेळल्यानंतर मॅन ऑफ द मॅच त्यांना मिळणार नाही असं क्वचितच सामन्यांमध्ये झालेलं आपण अनुभवलेलं आहे. प्रिन्स मूवीज जर दुसऱ्या अँगल उपलब्ध असेल तर आपण दाखवायचं आहे आणि स्लो मोशन मध्ये. पंच अमितराज साळवी यांनी मागणी केलेली आहे. दुसऱ्या अँगल मध्ये आपण पाहणार आहोत. पहिली धाव त्यांनी पूर्ण केली होती आणि दुसरी धाव घेण्याचा जो प्रयत्न झाला होता स्लो मोशन मध्ये या ठिकाणी पंच पाहणार आहेत. फलंदाज या ठिकाणी नॉट आउट आहे. क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेला आहे. तिसरे पंच अमितराज साळवी यांचा या ठिकाणी डिसिजन आलेला आहे. आणि आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहत आहोत स्वर्गीय लक्ष्मण अनंता म्हात्रे, डॉक्टर गवळी सर माजी सरपंच होते निश्चितच भातबड गावचे. आणि त्यानंतर महेंद्र लक्ष्मण म्हात्रे, संजयभाई म्हात्रे यांचे ज्येष्ठ बंधू. भावपूर्ण श्रद्धांजलीचे हे निश्चित बॅनर आहेत. त्याचबरोबर सन्माननीय आमचे मनोजजी म्हात्रे आणि आत्मारामजी गुळवी यांना सुद्धा भावपूर्ण आदरांजली 2017 मध्ये वाहिलेली आहे. यावेळी डाऊन दी ग्राउंड सरळ चेंडूला फिरकावून दिला होता. त्या मान्यवर कक्षाना सलामी देणारा षटकार. बऱ्याच वेळानंतर एक आत्मविश्वास भरा फटका बघायला मिळाला. पूर्णपणे आत्मविश्वास बघायला मिळाला फटक्यामध्ये. डाऊन द ग्राउंडचा फटका खेळलेला होता आणि म्हणजे मान्यवर जे कक्षी आहे त्यांना सलामी देणारा हा षटकार आहे. अप्रतिम फटका लॉंग ऑन सीमा से क्लिअर केली जाते. मी षटकाराने धावसंख्येला येतो. आकार धावसंख्यावरून होती ती 27. 10-7 लॉस फॉर द 6 विकेट्स. सहा बाद 27. चौथं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क होत नाही. चेंडू सरळ निघून गेला होता एक्स्ट्राच्या हातामध्ये. मला असं वाटतं सुभाष धुमाळ 40 पेक्षा जास्त धावा जर झाल्या तर एक संघर्ष बघायला मिळू शकतो. बॅट आणि बॉलचा संघर्ष, क्रिकेटचा द्वंद्व बघायला मिळू शकतो. नक्कीच एक रंगतदार लढत पाहायला मिळू शकते. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलं होतं. मिड विकेट सीमाच्या बाहेर ग्लोरियस गगनचुंबी षटकार. आदित्य ठाकरे प्रकाश पाटील संजय आहे जोडीदार. उद्धव ठाकरे सुस्वागतम. या ठिकाणी आगमन झालेलं आहे भिवंडी 40+ क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष शरद भोईर साहेब. आपला आमदार चषक 2017 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय द लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे, श्याम बिहारी मिश्रा प्रसिद्ध उद्योगपती संजयभाई म्हात्रे यांचे ते गुरु आहेत. त्यांचा आमदार चषक 2017 मध्ये
मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मायेची शाल सुंदर असा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. यानंतर प्रसिद्ध उद्योगपती राजेशजी पाठक आपलं सुद्धा स्वागत आहे. सुस्वागतम. भिवंडी आमदार चषक क्रिकेटचा महासंग्राम सुस्वागतम. सुमित पाटील यांनी नितीन पाटील साठी ऑल द बेस्ट दिलेला आहे. ऑल इज वेल आता मात्र यात धन्यवाद. पाहायला मिळतोय. आमण्याचे आदरणीय शाखा प्रमुख सुरेशजी पाटील साहेब आपण पुढे यायचं आहे. संजयभाई मात्रेंना विनंती असेल आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. स्वागत करत आहे संजयभाई मात्रे. आमचे आदरणीय शाखा प्रमुख आमने सुरेशजी पाटील साहेब हार्दिक स्वागत. काटईचे आदरणीय समाजसेवक सुरेश पाटील साहेब व्यासपीठावर विराजमान आहेत. संजयभाईंना विनंती असेल की आपण आदरणीय सुरेशजी पाटील समाजसेवक काटई यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमदार चषक 2017 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यानंतर रमेशजी नाईक टेमगरपाडा आपण सुद्धा पुढे यायचं आहे. आपलं स्वागत संजयभाई म्हात्रे हे करत आहेत. स्वागताचा स्वीकार करायचा आहे. सरवलीचे माजी उपसरपंच साईनाथजी पाटील दादा आपण सुद्धा पुढे यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम स्वागतम. माझे उपसरपंच सरवली साईनाथ दादा पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती शरदजी भुईर साहेब आपला आमदार चषक 2017 मध्ये संजयभाई म्हात्रे हे स्वागत करत आहेत. सुस्वागतम. माईची शाल सुंदर पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आमदार चषक 2017. आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक गणा सिद्धू म्हात्रे काकांचं व्यासपीठावर संजयभाई म्हात्रे हे स्वागत करत आहेत. मित्रांनो, क्रिकेट पासून कोणीही लांब राहू शकत नाही. निश्चितच आमचे गणा सिद्धू म्हात्रे काका हे सुद्धा वयोवृद्ध आहेत, परंतु क्रिकेटवर नितांत प्रेम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ती 35. म्हणजे रवींद्र तरेसर यांनी सांगितलं क्रिकेटवर नितांत प्रेम आहे. कारण क्रिकेट रवींद्र तरेसर असा खेळ आहे क्रिकेटपासून कोणीही स्वतःला दूर ठेवू शकत नाहीये. शाखा प्रमुख आमचे आदरणीय केशवजी नाईक दादा आपलं हार्दिक स्वागत. उपशाखा प्रमुख नारायणजी तरे काका हार्दिक स्वागत. आणि निश्चितच नीता सरस पाटील कुपन फाडलं जाते कमांडो बाईकचं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद तरी सर. आणि षटकार पेश करतोय फलंदाज. हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला गेला होता. सफल क्रॉस झाला होता आणि सुंदर संपर्क आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीपचा फटका खेळला होता. पाहू शकता आपण कशा प्रकारे इम्प्रोव्हायझेशन. छोटा रुपेश उंची कमी आहे पण मात्र एक मोठा फटका बघायला मिळालेला आहे. लॉंग लेग सीमारेच्या बाहेर जाणारा हा षटकार. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. रुपेश मॅन फ्रॉम सुरई आणि नितीन मॅन फ्रॉम राहनाल या 2 फलंदाजांकडून. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट थर्नमॅनला कुठलीही चूक करत नाही क्षेत्ररक्षक आणि रुपेश याची खेळी संपुष्टात. वेलकम शिवसेनेचे विभाग प्रमुख श्रवण कुमार आपलं सुद्धा मी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. आमचे जगदीश म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पांडुदादा नाईक आमचे टेमगरचे आदरणीय समाजसेवक आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. शाखा प्रमुख सुरेशजी पाटील, समाजसेवक सुरेशजी पाटील काटई, भगवानजी भोईर आमचे आदरणीय विभाग प्रमुख. शिवसेना शाखा प्रमुख शांतीनगर मुन्ना मनियार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.
यावेळी मात्र अक्रॉस द लाईन आणि हिट विकेट. खराब शॉट सिलेक्शन आपण पाहतोय. गवळी सर सपोल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र त्रिफळाचीच झालेला आहे. त्रिफळाचीच झालेला आहे ठिकाणी. अराउंड लेग त्रिफळाची झालेला आहे. त्यानंतर बॅटने एसटीला स्पर्श केलेला आहे. आणि निश्चितच मित्रांनो, भिवंडीतील तमाम महिलांसाठी 500 शिलाई मशीनचं वाटप सन्माननीय आमदार साहेबांच्या वतीने या आमदार चषक 2017 मध्ये होत आहे. हा 6वा दिवस आहे. आजही 50 शिलाई मशीनचं वाटप होणार आहे. ते आमच्या माय माऊली आर.के. पाटील स्टँड मध्ये बसलेले आहेत. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज कासिम बाबू येतोय आणि बॉलर ऑन द हॅट्रिक. गोलंदाज हॅट्रिकच्या मार्गावर आहे. पाहूया गोलंदाज हॅट्रिक चा विक्रम प्रस्थापित करतोय का. सज्ज होतोय कासिम बाबू जो 10व्या क्रमांकावर खेळण्यासाठी खेळपट्टीवर आलेला आहे. लास्ट ला विनोद. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलं जात आहे. बरोबर आमची जी आकर्षक बाईक आहे तिथे षटकारासाठी. निश्चितच फलंदाजांना सुद्धा आता या ठिकाणी आवड निर्माण होते कमांडो बाईकची. वेलकम शाहिद खान. हॅलो मैत्री. वेलकम षटकार आपण पाहतोय. या षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्यावरून होते ती 47. पंकज पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बीट होतोय फलंदाज आणि अशा प्रकारे पहिल्या डावाची समाप्ती होते. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बालाजी स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या 8 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर धावा झळकल्यात. त्या 47 आणि 48 धावांचं आव्हान ठेवलं जगदीश 11 वाफाले या संघासमोर. तर बोलूया नाणेफेकीकडे. तिथे दोन्ही संघाचे कर्णधार आणि आमचे सहकारी समालोचक डॉक्टर मोरेश्वर गवळी सर सज्ज आहेत. ओ टू गवळी सर. धन्यवाद सुभाष धुमाळ. मी मान्यवर कक्षामध्ये आमचे सन्माननीय श्याम बिहारी मिश्रा साहेब तसेच सन्माननीय राजेश पाटेक यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. वेलकम जितेंद्र भालेकर, निवलम पायगाव संघाचे कर्णधार. सोनादेव टेमगर, मी मान्यवरांचं हार्दिक स्वागत करते. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत है. आपका दिल के गहराई से हार्दिक स्वागत है. आपका भी दिल के गहराई से हार्दिक स्वागत है. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. सोनादेव टेमगर संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो मित्रांनो, आमदार चषक 2017 40+ मध्ये पहिला सेमीफायनलचा सामना होणार आहे. निवेदन पायगाव 40+ आणि सोनादेव टेमगर 40+. आमचे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत.
श्यामबाई मिश्रा साहेब तसेच राजेशी पाटेक साहेब दोन्ही मान्यवर आपलं हार्दिक स्वागत आणि आपल्या शुभास्ते नाणेफेक करण्यापूर्वी कॉईन जे या स्पर्धेसाठी वापरलं जात आहे. एक बाजू जे आपला आमदार आपण म्हटलं की लगेच समोर येते भिवंडी पूर्वचे सन्माननीय सर्वांचे लाडके आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेब. दुसरी बाजू महिंद्रा स्पोर्ट्स आणि महिंद्रा स्पोर्ट्स म्हटलं की लगेचच भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक लायना भिवंडी संजयभाई म्हात्रे साहेब, महिंद्रा स्पोर्ट्स आणि महिंद्रा कल्याणकारी संस्था. हे कॉईन मी मान्यवरांच्या हाती सुपूर्द करतोय आणि त्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. महिंद्रा स्पोर्ट्स कहना या ठिकाणी आणि मात्र आलेला आहे आपला आमदार. मी सर्वप्रथम या ठिकाणी टॉस विनर मान्यवर विनंती करणार जे त्यांनी टॉस नाणेफेक जिंकलेली आहे त्यांना या ठिकाणी श्री रघुनाथ शंभू म्हात्रे साहेब यांनी स्पॉन्सर केलेले हे गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचं आहे. सोना टीव्ही टेमकर संघाचे कर्णधार या ठिकाणी हे गिफ्ट हॅम्पर स्वीकारत आहेत आपल्या मातृश्री स्मरणार्थ त्यांनी हे गिफ्ट हॅम्पर. धन्यवाद. मी आपल्यास विनंती करतो आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानावर आपण या ठिकाणी आलात आम्ही आपले खूप आभारी आहोत. संतोष देवेकर सर्वप्रथम तर आपलं हार्दिक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन आहे कारण आपण सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि महत्त्वाचे म्हणजे सेमीफायनलची नाणेफेक जिंकलेली आहे. 4 षटकांचा सामना आहे. काय निर्णय आहे? बॅटिंग करणार. फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलेला या पाठीमागे काय उद्देश आहे? टार्गेट उभा करायचं आहे. समोरचा पण बलवान आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही कामगिरी करण्यासाठी कुठल्या फलंदाजाकडे जास्तीत जास्त अपेक्षा असणार आहेत? वर जावंच लागेल कारण संघ कारणाने काळूराम हारी यांच्याकडून मला जास्त अपेक्षा आहे. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळताना कारण तुम्ही सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे, एक फार मोठी उपलब्धी आहे. सुपर 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. फक्त तुम्ही 2 पावले दूर आहात चॅम्पियन होण्यापासून. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळण्याबद्दल बोलायचं तर फार मजा येते. दुर्गंध तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. माझ्यासोबत जितेंद्र भालेकर आहेत, निवेदन पायगाव संघाचे कर्णधार. जितेंद्र, नाणेफेक तुम्ही हरलेलात. सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतोय कारण सुपर 4 मध्ये सेमीफायनलमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे. नाणेफेक जी हरली आहेत यामध्ये काय फरक पडणार आहे? कारण नाणेफेक जर का मी जिंकली असते तर मी क्षेत्ररक्षण. मग क्षेत्ररक्षण मिळालेलं आहे नाणेफेक हरल्यानंतर सुद्धा. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे आणि कामगिरी करण्यासाठी नो डाऊट तू संघाचा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेस. गोलंदाजी चांगली करतोयस. भरत मुकादमी चांगली गोलंदाजी करतोय. अजून कुठले 2 गोलंदाज आहेत त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहे? नक्कीच माझी आणि भरतची गोलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेत चांगली झालेली आहे परंतु त्याच जोडीला मला नितीन आणि अनिलची सुद्धा चांगलीच साथ मिळालेली आहे. असं नाहीये एखाद्या वेळेस जर का आम्ही दोघे जण चांगली गोलंदाज करतोय तर प्रत्येक सामन्यामध्ये तसंच होईल असं नाही. आज कदाचित अनिल आणि नितीनचा दिवस असू शकतो. कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 35 धावांच्या आजूबाजूला मी टेमघर संघाला थांबवण्याचा प्रयत्न करेन कारण संघ इथं बलाढ्य आहे, चांगले खेळाडू आहेत त्या संघामध्ये आणि 35 धावांच्या आजूबाजूला टार्गेट ठेवलं तर आम्हाला चेस करण्यासाठी या प्रकाश होतात थोडंसं इझी पडेल. रेग्युलर क्रिकेट असो की 40+ क्रिकेट असो नेहमीच प्रत्येक क्रिकेटचं खेळण्याचं स्वप्न असतं आमदार चषकामध्ये. काय वाटतं खेळताना? मी खरोखर संजय भाईंना खूप खूप धन्यवाद देईन की अशा एक ॲटमॉस्फिअर मध्ये आम्हाला खेळण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार आहेत. कारण एक खेळण्याची जी फिलिंग्स पाहिजे कीच या स्टेडियमवर आणि या मैदानावर मिळते. तुमच्या संघासाठी आधी शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जी नाणेफेक झालेली आहे ती 40+ मध्ये सेमीफायनलची नाणेफेक झालेली आहे आणि ही जिंकून सोनादेवी टेमकर संघाचे कर्णधारांनी या ठिकाणी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी आपला कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी आमचे समालोचक सज्ज आहेत. थैंक यू गौली सर. तो मैच की शुरुआत 48 रनों की चुनौती इस वक्त रखी है जगदीश इलेवन वापाले के सामने. देखना है दोनों ओपनर्स इस वक्त स्ट्राइक पर है प्रशांत और नॉन स्ट्राइक पर है परलेश. प्रशांत और परलेश. प्रशांत ने जिन्होंने पहली मैच में बहुत बढ़िया बारी खेली थी अजय, 78 रनों की बारी उन्होंने खेली थी जिसमें 12 सिक्सर उन्होंने लगाए थे, 11 सिक्सर लगाए थे. लेकिन देखना अब ये बहुत ही अहम और इंपॉर्टेंट मैच है. इंपॉर्टेंट मैच में किस तरीके से बल्लेबाजी करते केतन. पहले गेंद ऑफ स्टंप से ज्यादा बाहर अंपायर फारूक बर्डी का इशारा वाइड. एक्स्ट्रा के रूप में खाता खुलता हुआ इस वक्त जगदीश इलेवन वाहपाले का.
एक अच्छा आत्मविश्वास के साथ यहाँ पर प्रशांत पहुंचे हैं इस मैच में। कल रात उन्होंने बहुत ही बेहतरीन पारी खेली थी 78 रनों की सुदाम स्पोर्ट्स भादानी के विरुद्ध। टारगेट 48 रनों का है 5 ओवर्स में जीतने के लिए। बालाजी स्पोर्ट्स ने कहीं ना कहीं वापसी की है। एक समय 3 ओवर में उनके 19 ही रन बने थे। केतन तो प्रशांत, इस भी पहली गेंद बैटफुट पे चला गया, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक निकाल दिया। गेंद जा रही है इस वक्त पॉइंट बाउंड्री की ओर और गेंद इस वक्त बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन नितिन कलेक्ट नहीं कर पाए। चौके से खाता खुलता हुआ प्रशांत का। कोशिश की थी फील्डर ने लेकिन रोक नहीं पाए नितिन, और वहां पर जो आउटफील्ड है थोड़ा सा डाउन द हिल आना पड़ा था फील्डर को। बहुत खूबसूरत स्ट्रोक अजय हम कहेंगे ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, निकाल दिया था वहां पर प्रशांत ने। चौके से खाता खुला, स्कोर इस वक्त 5 रन और अच्छी शुरुआत हम कहेंगे। केतन कल जिन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की थी, आज देखना है। इस बीच बहुत अच्छी गेंद यहाँ पर फुल लेन की गेंद थी, पूरी तरह चकमा खाया बैट्समैन प्रशांत ने। डॉट गेंद। सरवलीचे माजी उपसरपंच आदरणीय रमेशजी भोईर साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे। केतन फिर से बहुत बढ़िया गेंद, इस वक्त फुल लेन की गेंद थी, फिर से डॉट गेंद। इसी तरीके की गेंदबाजी करनी होगी अजय अगर मुकाबले को जीतना है बालाजी के, क्योंकि बालाजी के पास काफी अच्छी गेंदबाजी मौजूद है। आने वाले गेंदबाज में अगर हम देखते हैं तो सूरज एक बहुत अच्छे गेंदबाज है। निश्चित रूप से कासिम बाबू पर भी बहुत कुछ निर्भर करेगा। सभी गेंदबाजों को अच्छी गेंदबाजी करनी होगी मैच को जीतने के लिए। इस बीच गेंद फिर से बहुत ही परफेक्ट गेंद, एक और डॉट गेंद। यहाँ पर कोई फुटवर्क नहीं है बल्लेबाजी में। प्रशांत के खड़े खड़े स्ट्रोक खेलने की कोशिश, ये देखिए आदरणीय नगर सेवक संजय भाई मात्रे जी को दिखाया जा रहा है। चौका लगने के बाद 3 लगातार डॉट बॉल्स। ऐसा लग रहा है कि प्रशांत बैकफुट पर वेट कर रहे हैं शॉर्ट पिच गेंद का और गेंद की लेग साइड में खड़े रह रहे हैं। बिल्कुल खड़े खड़े इस तरीके का आप गेंद पे स्ट्रोक नहीं खेल सकते। और ये देखिए जो तीनों गेंदें डॉट की है वो तीनों गेंदों की लाइन देखिए कितनी बेहतरीन है, लेन देखिए। इस बीच गेंद फिर से अपनी दिशा से भटके ज्यादा बाहर पर गई, इशारा वाइड एक्स्ट्रा के रूप में रन बढ़ता हुआ। अगर हम देखते हैं अजय जो रन रेट चाहिए यहाँ पर 9 के थोड़ा सा ऊपर का रन रेट जीतने के लिए चाहिए। और वापस स्पोर्ट्स की तरफ देखते हैं तो काफी अच्छी बैटिंग लाइनअप है, जिसमें अनल बैट्समैन है, सुनील अच्छे बैट्समैन है, सतीश है, यतीश है, संदीप है, तो अच्छी बैटिंग लाइनअप मौजूद है उनके पास भी। केतन फुल टॉस गेंद यहाँ पर कारपेट के सहारे खेला, फील्डर सुजीत वहां पर मौजूद। 1 रन इस वक्त पूरा होता हुआ। काफी अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है। ज्यादातर गेंदों को फुल रखने की कोशिश हो रही है। बड़ा शॉट खेलने की ज्यादा आजादी नहीं दी है इस ओवर में अभी तक। पहली की गेंद वाइड रही थी, उसके बाद चौका लगा था, लेकिन उसके बाद वापसी बहुत बढ़िया की है केतन ने। स्कोर इस वक्त 7 रन पहले ओवर का खेल चलता हुआ। 2 रन एक्स्ट्रा के तौर पर दिया, और जब आपके पास रन कम हो अजय तो एक्स्ट्रा रन आपके लिए खतरनाक साबित हो सकते हैं। निश्चित रूप से बिल्कुल भी अफोर्ड नहीं कर सकती है बालाजी स्पोर्ट्स इस तरह के अतिरिक्त रन देना, और शुरुआती झटका यहाँ पर देना पड़ेगा मुझे लगता है यदि बालाजी स्पोर्ट्स को मैच पर पकड़ बनानी है तो। केतन इस बीच गेंद पलेश ने केवल पुश किया, दिशा दी, वहां पर पॉइंट पे फील्डर मौजूद है। आफ्ताब ने गेंद को उठाया और 1 ही रन। तो इसी के साथ ओवर की समाप्ति हो रही है अजय। 1 ओवर की समाप्ति मैं कहूंगा अच्छा टोटल 8 रन 1 प्लस पॉइंट बगैर कोई नुकसान के जगदीश 11 वाफ वाले। निश्चित रूप से अच्छी शुरुआत हम कह सकते हैं, क्योंकि जो टारगेट है वो बहुत बड़ा टारगेट नहीं है। 48 रन मात्र बनाने हैं 5 ओवर्स में। आवश्यक रन रेट पारी की शुरुआत में 9.60 रन प्रति ओवर का था, तो उसके हिसाब से भी देखा जाए तो ज़्यादा पीछे नहीं है। 8 रन तो बना लिए हैं, और जैसा आपने कहा कि प्लस पॉइंट है उनके लिए कि विकेट उन्होंने नहीं गंवाया है। आने वाले ओवर्स में शायद आक्रामक बैटिंग देखने को मिल सकती है। अब 4 ओवर में 40 रन चाहिए। अब रन रेट थोड़ा सा बढ़ चुका है, 10 का इस वक्त रन रेट है। थोड़ा सा सोच विचार होता हुआ समय के मामले में सहयोग करे बालाजी स्पोर्ट्स। 25 मिनट में आपको आपके 5 ओवर पूरे करने, सो प्लीज। गेंदबाजी लाजवाब रही थी जगदीश 11 वाफाड़े टीम की। शुरुआत बहुत ज़बरदस्त की थी यतीश शिलार ने, जिन्होंने 2 ओवर का स्पेल किया, 16 रन देकर 2 विकेट लिए। लेकिन सबसे सफल गेंदबाज रहे सुनील, जिन्होंने अपने 1 ओवर में 3 रन देकर 3 विकेट्स चटकाए। आखिर के जो 2 ओवर्स थे उसमें 28 रन बनाए बालाजी स्पोर्ट्स ने।
एक मौका बालाजी स्पोर्ट्स के पास वहां से भी आया है इस मैच में वापसी करने का। आखिर के 2 ओवर्स में जो 28 रन बनाए थे, एक कॉम्पिटिटिव टोटल जरूर खड़ा किया है। और बालाजी स्पोर्ट्स की गेंदबाजी काफी अच्छी गेंदबाजी मानी जाती है तालुका क्रिकेट में। रिक्वायर्ड रेट अब 10 का हो चुका है प्रति ओवर। बिल्कुल अजय, इस वक्त हम कह सकते हैं कि अभी भी मैच 50-50 है। वीआईपी डाइस का नज़ारा आपके स्क्रीन पर। बॉलिंग के लिए कासिम बाबू तैयार होते हुए इस समय मैदान में। और कासिम बाबू ऐसे गेंदबाज है शायद जिनके पास रफ्तार अच्छी है, और शाम का ये सत्र है, ऐसी स्थिति में गेंद स्विंग होने के चांसेस है। उनके पास एबिलिटी ज़रूर है कि वो हवा में भी गेंद को स्विंग करा सकते हैं। प्रलेश 1 रन बनाकर खेल रहे हैं। प्रशांत विषय 5 पर खेल रहे हैं, कल के हीरो। कासिम बाबू राइट आर्म और विकेट से इस वक्त उनका सामना कर रहे हैं परलेश। पहली गेंद बहुत ही खराब दिशाहीन गेंद थी, ऑफ स्टंप के ज्यादा बाहर वाइड। और अजय, मैंने पहले ही कहा कि पहली ओवर में 2 रन एक्स्ट्रा जा चुके हैं और पहली गेंद पे एक्स्ट्रा रन, मतलब एक चीज तो है यहाँ पर कि एक्स्ट्रा में कहीं ना कहीं कंट्रोल रखना होगा बालाजी को अगर मुकाबले को जीतना है। निश्चित रूप से सटीक लाइन और लेन पर गेंदों को रखना काफी जरूरी। पहली गेंद काफी खराब गेंद थी कासिम बाबू की, और कासिम बाबू जब वाइड करते हैं तो बहुत बड़ा वाइड होता है उनसे। बिल्कुल, और एक बार वो दिशा से जब भटकते हैं तो कहीं ना कहीं इनको दिशा पकड़ने में समय काफी लगता है। कासिम राइट आर्म और विकेट से इस वक्त परलेश के लिए। इस बीच फिर से गेंद और फिर से काफी बड़ा वाइड। अपनी टीम को दिक्कत में डाल रहे कासिम बाबू। रन संख्या दोहरे अंकों में पहुंच चुकी है, 10 रन, उसमें 4 रन वाइड की मदद से बने हैं। यह एक चिंता का विषय बनता जा रहा है बालाजी स्पोर्ट्स के लिए। सोमनाथ कुछ बातचीत करते हुए, और ऐसी स्थिति में शायद आप अच्छी तरह से बता सकते हैं, आप भी काफी चर्चा करते हैं गेंदबाज से जब आप मैदान पर रहते हैं। समय काफी लिया जा रहा है, समय का ख्याल रखना है बालाजी स्पोर्ट्स। समय के मामले पहले ऑफिशियल वार्निंग दी जा रही है बालाजी स्पोर्ट्स, तो प्लीज समय के मामले में कोऑपरेट करें। आज हमने महेंद्र स्पोर्ट्स को समय के मामले में 2 रन का पेनल्टी दिया था, 3 रन का। कासिम राइट आर्म और विकेट से, स्कोर इस वक्त 10 रन। इस बीच फिर से अपने दिशा से भटके और लगातार तीसरा वाइड, और ये बहुत महंगा पड़ सकता है अजय। जब आपके पास रन कम है और आपने पहली ओवर में 2 रन एक्स्ट्रा दिए हैं, उसके बाद 3 रन एक्स्ट्रा, मतलब यहाँ पर बैट्समैन को ज्यादा मेहनत करने की जरूरत ही नहीं है। जिस तरीके से गेंदबाज रन दे रहे हैं, इसका मतलब है कि आप गरीबी में आटा गिला कर रहे हैं। 11 रन बने हैं, उसमें 5 अतिरिक्त रन। इसके बाद होने वाला मुकाबला 40+ से सोनादेवी टिमगर और न्यू मिलन पायगांव के बीच। उसके बाद 8वां मुकाबला आप देखने जा रहे हैं मयूरेश इंटरप्राइजेस एंड ठाकुर ब्रदर्स के बीच। 9वां मुकाबला रहेगा जी बजरंग टिमगर फाड़ा और बीनियन के बीच। 10वां मुकाबला आप देखने जा रहे हैं धनेश 11 कुक्से और सुजाता पिंपलास ए के बीच। 11वां मुकाबला रहेगा जानी स्पोर्ट्स और विनर स्पोर्ट्स के बीच, बिग मैच। और 12वां मुकाबला रहेगा जानवी स्पोर्ट्स और सोनादेवी टिमगर के बीच। और आखिरी मुकाबला रहेगा उसके बाद अंजुमन स्पोर्ट्स और जॉली स्पोर्ट्स कामदर के बीच। व्हाट अ मैच। उसके बाद आखिरी मुकाबला जो रहेगा वो कालिका माता खरबाओ और आई वज्रेश्वरी निंबोली 40+ से सेमीफाइनल रहेगा। कासिम बाबू इस बीच ये गेंद देखना है वहां पर, इस वक्त थोड़ा सा अंदर है। उनका चश्मा गिर गया था, लेकिन गेंद अच्छी की उन्होंने इस बार, आगे रखा गेंद को। और अच्छी बात यह थी कि वो जो गाइडलाइन अंपायर के लिए होती है उसके अंदर थी, क्योंकि इससे पहले लगातार 3 वाइड गेंदें कर चुके थे। बिल्कुल, एक चीज तो है यहाँ पर अजय के मैं कहूंगा कि एक डॉट गेंद
लेकिन 3 बोनस रन। स्कोर इस वक्त 11 रन है। अगर एवरेज को हम देखते हैं तो अभी तक बिल्कुल सतीज चल रहा है। और एक प्लस पॉइंट ये भी है कि बैटिंग पावर प्ले भी बहुत अहम निर्णायक रहेगा दोनों ही टीमों के लिए, क्योंकि बैटिंग पावर प्ले ऐसा है कि जिसमें मैच घूम सकता है। और शायद जिस तरह से ये खेल आगे बढ़ रहा है, मुझे ऐसा लगता है कि जगदीश 11 को ऐसा मौका शायद ही पहले कभी मिला होगा एक बड़ी टीम को मात देने का। हालांकि क्रिकेट है, इसमें कुछ भी हो सकता है, लेकिन मौका जरूर है जगदीश 11 के पास। बिल्कुल मौका तो यहाँ पर जरूर है जगदीश के। अजय आपने बिल्कुल सही कहा, ऐसे मुकाबले और ऐसे मौके बहुत कम आते हैं टीमों के पास। इस बीच गेंद अच्छा स्ट्रोक नहीं कहेंगे हम वहाँ पर, गेंद और बल्ले का सही टाइमिंग तो नहीं हुआ, लेकिन 1 रन जरूर मिलेगा परलेश को। स्कोर इस वक्त इसे 1 रन से 12 रन। दूसरी ओवर का खेल चल रहा है। प्रलेश खेलना चाहते थे कवर्स में, लेकिन बाहरी हिस्से पर लगी थी गेंद। शुरुआत में गेंद को मिडल करना काफ़ी ज़रूरी होता है एक ओपनिंग बैट्समैन के लिए, खास तौर पर गेंद बल्ले के बीचों बीच लगती है तो आत्मविश्वास बढ़ता है। बिल्कुल एक चीज़ तो है अजय कि अगर आप गेंदों को मिडल करते हैं तो आपका कॉन्फिडेंट, आपका अनुमान ज़रूर बढ़ता है यहाँ पर। और ऑटोमेटिक गेंदबाज जो है वो अपने गेंदबाजी में तब्दीली लाने की कोशिश करता है। अगर लगातार रन आते रहते हैं, गेंदें डॉट नहीं होती है, तो प्रेशर कम रहता है वहाँ पर बैट्समैनों पर और आने वाले खिलाड़ियों पे भी। लेकिन अगर आप डॉट गेंदें खेलते हैं, जिस तरह हमने देखा बालाजी ने इस शुरुआत में जिस तरीके से बल्लेबाजी की, कहीं ना कहीं विकेटें भी गिर रही थी और गेंदें भी डॉट होती, और जब आपकी विकेटें नहीं गिरती है तब आपके पास दबाव यहाँ पर नहीं बनता है। कासिम बाबू अब उनका सामना करेंगे प्रशांत। देखना है 3 गेंदें लगातार उन्हें डॉट कराई थी केतन ने। फुल टॉस गेंद ऑफ स्टंप के बाहर के इनफील्ड के ऊपर से खेलने की कोशिश वहां पर, ये भी मिडल नहीं हो पाया। देखना हल्के से मिसफील्ड दूसरे लिए के निकल पड़े और 2 रन। और अब तो फील्डरों का भी साथ इस वक्त गेंदबाज के साथ नहीं है। जहां पर 1 रन था वहां पर अजय आपने देखा कि 2 रन। सामने से फील्डर आ रहे थे केतन, लेकिन रुपेश ने वहां पर गेंद से छेड़खानी की और 2 रन से बढ़ता हुआ स्कोर इस वक्त 14 रन। दूसरी ओवर का खेल चलता हुआ। फील्डिंग भी काफ़ी महत्वपूर्ण हिस्सा है खेल का, और ऐसी स्थिति में जब आपने ज़्यादा रन नहीं बनाए हैं, फील्डर्स को साथ देना पड़ेगा गेंदबाज का। गेंदबाजी तेज कर रहे हैं कासिम बाबू, यही वजह है कि बल्लेबाज जो है मिडल नहीं कर पा रहे हैं। बल्ला थोड़ा सा हाथ में घूम गया था प्रशांत का। कासिम इस बीच गेंद अंदरूनी सिरा लगा वहां पर, खुशकिस्मत रहे बैट्समैन प्रशांत। 1 रन जरूर वहां पर पूरा किया। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 15 रन। दूसरी ओवर का खेल चल रहा। बिल्कुल 50-50 इक्वेशन यहाँ पर अजय चल रही है। जिस तरीके से मुकाबला आगे बढ़ रहा है, एक प्लस पॉइंट तो जरूर है यहाँ पर। अगर हम देखते हैं जगदीश वापाले के लिए कि कोई विकेट नहीं गंवाया है, एक बैटिंग पावर प्ले वहाँ पर बाकी है, तो बालाजी इस वक्त थोड़ी सी सोच विचार जरूर चल रहा है कैप्टन के मन में कि विकेट लिया जाए, दबाव बनाया जाए। बिल्कुल विकेट्स लेकर आप दबाव बना सकते हैं, या फिर कुछ डॉट गेंदे यदि गेंदबाज करते हैं तो प्रेशर बन सकता है। क्रिकेट में तो ये रूल है कि आप दबाव बनाते हैं तो विकेट मिलेगा, या फिर विकेट आप लेते हैं तो दबाव बना सकते हैं। बिल्कुल यहाँ पर दबाव बनाने की कोई कोशिश नहीं की जा रही। जिस तरीके से अगर हम देखते हैं तो 15 रन में 5 रन एक्स्ट्रा दिए हैं, 1 रन मिसफील्ड का, मतलब 6 रन आपने तोहफे के दिए यहाँ पर। और 48 रन में अगर आप 8 से 10 रन तोहफे के देते हैं, समय के मामले बालाजी आपको पहले ऑफिशियल वार्निंग मिल चुकी है, सो प्लीज़ कोऑपरेट करें क्योंकि काफ़ी समय लग रहा है और हमने एक पेनल्टी आज दे चुके हैं। इस बीच गेंद लॉफ किया पल्लेश ने, बेहतरीन स्ट्रोक, गेंद मैदान के बाहर, 6 रन। टिपिकल पल्लेश स्ट्रोक, जैसे ही टप्पा खाई बहुत बढ़िया लेंथ और लाइन में आए, खेल मैदान के बाहर 6 रन। शायद कभी-कभी मुझे ऐसा लगता है कि गेंदबाजों के साथ अन्याय होता है क्रिकेट में, क्योंकि ये गेंद में ज्यादा खराबी नहीं थी, लेकिन शॉट कितना अच्छा खेला है। खिलाड़ियों का थोड़ा सा उपयोग था, ऑन दी अप खेला, ऑन साइड में 6 रन। यही तो क्रिकेट है अजय कि आप अच्छी गेंद को जब स्ट्रोक लगाते हैं तो ये अच्छे बैट्समैन की निशानी है। खराब गेंद पे तो कोई भी बैट्समैन स्ट्रोक लगाता है, लेकिन अच्छी गेंद पे स्ट्रोक लगाना ये सिर्फ अच्छे बैट्समैन की निशानी। और आपने देखा कि गेंद खराब नहीं थी, लेकिन स्ट्रोक कितना बढ़िया जमाया। हालांकि ये पूरे ग्रामीण के परगा परिसर के खिलाड़ी है जगदीश वापाले के, बहुत अच्छा परफॉर्मेंस इस साल उनका रहा है। कहीं ना कहीं बल्लेबाजी में अगर हम देखते हैं, गेंदबाजी इतनी अच्छी नहीं रही, लेकिन आज उन्होंने गेंदबाजी बहुत अच्छी की और हम देख रहे हैं बल्लेबाजी बहुत बढ़िया। कासिम बाबू अब महंगे साबित होते हैं क्योंकि स्कोर अगर हम देखते हैं तो बहुत बेहतरीन। स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी आणि आर.के. पाटील स्टँड या दोन्हीही पॅव्हिलियन मध्ये जर आपण झेल घेता तर स्वर्गीय स्वप्नील कबीर नाईक यांच्या स्मरणार्थ ठाणे व पालघर जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे माजी अध्यक्ष प्रेमनाथ सखाराम नाईक मामा यांनी प्रत्येक झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक लावलेलं आहे।
बिल्कुल एक स्वर्ण संधि यहाँ पर मैं कहूँगा दर्शकों के लिए भी। लीड शाम नाइट गैलरी स्टैंड और आरके स्टैंड में अगर आप कोई भी दर्शक कैच पकड़ता है तो 500 रुपये का नकद इनाम उन्हें यहाँ पर दिया जाएगा। और हर हम आजकल टूर्नामेंट में देख रहे हैं अजय कि दर्शकों के लिए भी मौका यहाँ पर रखा जाता है, और हो ना हो ये रहना चाहिए क्योंकि दर्शक भी काफ़ी समय निकाल कर इस मुकाबले को देखने के लिए आते हैं। कासिम बाबू अपने ओवर में आखिरी बार परलेश के लिए। जी बहुत अच्छी गेंद थी। अब जो उनकी गेंद थी, गेंदबाजी के लिए मशहूर है, वो गेंद आखिरी की उन्होंने, लेकिन मैं कहूंगा पल्ला बहुत ही मजबूत है जगदीश इलेवन का। 2 ओवर की समाप्ति के बाद 21 रन। बहुत अच्छी गेंद थी आखिरी गेंद, थोड़ा सा लेट मूवमेंट, ये देखिए थोड़ा अतिरिक्त धन्यवाद। विचार भी था। कॉमेंट्री बॉक्स शांतीनगरचे शाखा प्रमुख मुन्ना मनियार यांचं स्वागत करायचं आहे. शरद मात्रे आपणाला विनंती करतो त्यांचं स्वागत करायचं आहे. पाहुण्यांना विनंती आहे की आपलं नाव घेतल्यानंतर आपण उभं राहून आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. यानंतर सरवली पाड्याचे माजी उपसरपंच रमेश दादा भोईर आमचे स्नेही आहेत, त्यांचं शरद म्हात्रे हे स्वागत करत आहेत. तसेच सरवली पाड्याचे आदरणीय समाजसेवक अरुणजी भोईर यांचे सुद्धा आपण स्वागत करायचं आहे. रमेशजी भोईर माजी उपसरपंच सरवली, सुस्वागतम. अरुणजी भोईर समाजसेवक सरवली यांचं स्वागत होत आहे. आमचे मामाश्री पंढरीनाथ नाईक उद्योगपती टेमगरपाडा यांचे सुद्धा स्वागत करण्यासाठी मी शरद म्हात्रे आपणाला विनंती करतोय. पंढरीनाथ नाईक उद्योगपती टेमगरपाडा आमदार चषक 2017 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सावंत महाराज आपण सुद्धा पुढे यायचंय. हरिभक्त पारायण सावंत महाराज आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शरद म्हात्रे आपणाला विनंती करतोय सावंत महाराजांचं आपण स्वागत करायचंय. त्यानंतर टेमघरचे प्रसिद्ध उद्योगपती उत्कृष्ट बॉडी बिल्डर्स सतीश काळूराम चौधरी आमदार चषक 2017 मध्ये दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शरदजी म्हात्रे हे आपलं स्वागत करत आहेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. ओवर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद रविंद्र तरे सर। 3 ओवर का खेल बचा है और जगदीश इलेवन को इन बचे हुए 3 ओवर्स में 27 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। आवश्यक रन रेट अब 9 का रह गया है। कासिम बाबू थोड़े से महंगे साबित हुए क्योंकि ज़्यादा अतिरिक्त गेंदें की उन्होंने, वाइट गेंदें ज़्यादा की और एक छक्का भी लगा था, और समय भी बहुत अतिरिक्त लिया जा रहा है इस मैच के लिए। दूसरी ऑफिशियल वार्निंग बालाजी को समय के मामले में दी जा रही है कमेटी की तरफ से, सो प्लीज कोऑपरेट करें। सर मोबाईल मिळाला ना सिटी बॉय. अरे मी तुम्हाला 50 वेळा सांगितलं की टेबलाच्या खाली बघा. शपथ बोललेलो मी. त्याच्या केतन आक्रमण जारी रखते हुए अब ये भी काफी इंटरेस्टिंग मूव हो सकता है कि केतन को आक्रमण पर जारी रखा गया है। सूरज नहीं आए हैं गेंदबाजी के लिए। खेतन को इस वक्त कंटिन्यू रखा गया है। देखना यहाँ पर पावर प्ले नहीं लिया अभी तक। खेतन टू प्रशांत, इस पीछे गेंद बहुत ही तेज ड्राइव कारपेट के सहारे खेला है। 1 रन इस वक्त स्कोर में बढ़ता हुआ। इस जोड़ी को तोड़ने का प्रयास यहाँ पर निश्चित रूप से बालाजी स्पोर्ट्स करेगी, लेकिन अभी तक तो देखा जाए तो ये जोड़ी ऐसा लग रहा है कि धीरे धीरे जम रही है। बिल्कुल जम गई है यहाँ पर अजय, हम ये कह सकते हैं क्योंकि 22 रन की पार्टनरशिप एक अच्छी पार्टनरशिप। जब आप 48 को चेस कर रहे हो, अभी भी 26 रन चाहिए और गेंदें देखते हैं हम 17 बची है। मतलब मैच अभी भी हम खुला नहीं कह सकते कि कौन सी तरफ कौन सी दिशा में ये मैच जा रहा है, क्योंकि सामने वाली टीम भी बड़ी है और जो परफॉर्मेंस इस वक्त जगदीश इलेवन महापाले का हो रहा है वो बहुत ही बेहतरीन हो रहा है। परलेश ने एक सिक्सर लगाया है, प्रशांत ने एक चौका लगाया, मतलब दोनों बैट्समैन कुछ ना कुछ कॉन्ट्रीब्यूट कर रहे हैं। शॉर्ट गेंद, परलेश ने स्विंग किया, गेंद मैदान के बाहर, 6 रन। ये लगा मैं कहूंगा कि मैच में लाने वाला सिक्सर। निश्चित रूप से स्थिति और भी मजबूत होती हुई जगदीश इलेवन की। उसका भरपूर लाभ उठाया रमेश ने। बहुत बढ़िया स्कोर हम कहेंगे अजय, इस छक्के की मदद से स्कोर अब बहुत बढ़िया स्कोर बोर्ड पे नजर आता हुआ। 28 रन 28 विदाउट लॉस जगदीश इलेवन।
काफी बेहतरीन स्थिति में अब मात्र 20 रन और चाहिए, 16 गेंदें शेष है। छोटी गेंद की, उस पर बड़ा शॉट खेला, हवा के विरुद्ध खेला था, लेकिन इस तरह से टाइमिंग हो और ताकत हो आपके पास तो परिस्थितियों का कोई असर आपके खेल पर नहीं पड़ता है। बिल्कुल, एक चीज तो यहाँ पर जरूर है अजय कि परलेश जिस तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं, एक बहुत ही बेहतरीन बारी है। उन्होंने समय समय पे जब इस वक्त वीआईपी डाइस पे हमारे कई मान्यवर्स हैं। ये देखिए, लकी ड्रॉ के लिए 1000 रुपए का लकी कूपन लीजिए और अमेरिकन बाइक कमांडो 2.5 लाख रुपए की। अजय, ये तो ऐसा विनर होगा आमदार चषक का जो सबसे कामयाब विनर होगा, जो लकी ड्रॉ की बाइक पाएगा। 1000 रुपए में अपनी किस्मत को आजमाइए और 2.5 लाख रुपए की बाइक ले जाइए। अगदी बरोबर आहे. एक सवारी आमदार चषक 2017ची आठवण निश्चित येईल तुम्हाला. इस बीच एक गेंद, बेहतरीन गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर देखना है। वहां पर गेंद इस वक्त जा रही है थर्ड मैन बाउंड्री की ओर। अभी पाटिल वहां पर अब जाके गेंद को रोकते हुए, और वहां पर एक ही रन शायद लिया है। खराब रनिंग बिटवीन विकेट हम कहेंगे, क्योंकि क्या सोच रहे थे वहां पर। अभी पाटिल ने भी गेंद को पकड़ने की कोशिश नहीं की थी छूटने के बाद, और रन लेने की जरूरत भी नहीं। शायद वो सोच रहे थे बल्लेबाज लेग बिफोर आउट है, या फिर उनकी शारीरिक भाषा ही थोड़ी सी नकारात्मक हो गई है जिस तरह से रन्स बना रहे हैं बल्लेबाज। और बल्लेबाजों ने भी दूसरा रन नहीं लिया, वहां पर आसानी से दूसरा रन बन सकता था। बैट्समैन शायद सोच रहे थे कि चौका जाएगा। बिल्कुल, सोच तो यहां पर क्रिकेट में बहुत कम लोगों की सही होती है अजय। आप सोच विचार नहीं कर सकते क्रिकेट में, आपको यहां पर दौड़ना है और दौड़ने के लिए ही रन बनना है। एक एक रन दोनों टीम के लिए अभी भी महत्वपूर्ण है। ऑन द स्पॉट आपको फैसला लेना होता है। अगले मुकाबले के लिए 40+ की दोनों ही टीमें बिल्कुल तैयार रहे। सेमीफाइनल का मुकाबला आप 40+ का देखने जा रहे हैं। स्कोर इस वक्त इस एक रन से 29 रन, खेतन टू प्रशांत। इस बीच बहुत अच्छी गेंद फुल लेन की कारपेट के सहारे खेला है, देखना वहां पर फील्डर मौजूद है। सूरज ने गेंद को उठाया, एक ही रन, 30 रन अब स्कोर में। और खेतन इस ओवर में अब थोड़े से महंगे साबित हो रहे हैं। अभी तक के खेल में हमने देखा है कि प्रशांत को शांत रखने में गेंदबाज जरूर सफल साबित हुए हैं। केवल पहली गेंद पर उन्होंने चौके से खाता खोला था, उसके बाद 3 डॉट बॉल्स के लिए और सिंगल डबल से ही रन बन रहे हैं। वो चाह रहे बड़ा शॉट खेलना, लेकिन उनको गेंदें उस तरह की नहीं दी जा रही है। लेकिन दूसरे छोर पर 2 छक्के लगा चुके हैं प्रलेश, जो प्रेशर है उसको बिल्कुल उन्होंने हटा दिया है प्रशांत के ऊपर से। बिल्कुल यही कोशिश है कि जल्दी से जल्दी मैच समाप्त किया जाए जगदीश 11 की, ना कि आखिरी ओवर तक मुकाबले को ले जाया जाए। लेकिन बालाजी की कोशिश है कि मैच को लंबा किया जाए। फिर से बहुत बढ़िया गेंद, और देखना है वहां पर क्लीन बोल्ड हो गए। बेल्स तो गिरी है वहां पर। दूसरी घटना है ये। पीछे खड़े हैं क्रीज में, बिल्कुल स्टंप के नजदीक। ओ, पैर लग गया है उनका, जूता लगा और देखिए बेल निकल गई। और अभी भी यहाँ पर एक चीज तो है, जो मैच समाप्त नहीं है मैच में, क्योंकि बड़ी टीम को अगर आप उंगली थमा दे तो हाथ थाम लेती है। यहाँ पर 18 रन चाहिए और गेंदें बची है 13 गेंदें और 18 रन बल्लेबाजी के लिए आए। ये देखिए धनेश के सबसे बड़े फैन, धनेश 11 कुक्से के, ये तो शंकर है, ये तो सबके फैन है। बाली ट्रॉफी के भी फैन थे, आज धनेश का हेयर कट है। ये स्टाइल बदलते रहते हैं। अब सवाल ये है कि यहाँ से क्या खेल बदलेगा। विकेट पहला गिरा है, प्रलेश अच्छा खेल रहे थे, 14 रन बनाकर आउट हुए, 2 छक्के लगाए। बिल्कुल ये चीज़ तो बहुत ही अहम इंपॉर्टेंट रहेगी अजय, क्योंकि विकेट गिरने के बाद अब देखना है। बालाजी स्पोर्ट्स दूसरे ऑफिशियल वार्निंग आपको मिल चुकी है, सो प्लीज तीसरे ऑफिशियल वार्निंग में पेनल्टी हो सकती है, क्योंकि आज महिंद्रा स्पोर्ट्स को पेनल्टी दी थी। काफी समय लग रहा है इस मुकाबले के लिए, ये कमेटी का कहना है, सो प्लीज कोऑपरेट करें। 13 गेंदों में 18 रनों की जरूरत। खेतन अपने स्पेल की आखिरी गेंद करते हुए इस वक्त सतीश के लिए। इस बीच गेंद लॉफ करना चाहते थे, देखना है वहां पर मौका है, डायरेक्ट हिट का निशाना चूका और यहां पर रन लेने की कोशिश। अब प्रशांत वहां पर देख रहे थे लेकिन कलेक्ट नहीं कर पाए।
कि उस तरफ फेंकेंगे, लेकिन सूरज जोशी तो बहुत ही यहाँ पर चतुर खिलाड़ी, इस तरफ फेंका। धन्यवाद बैट्समैन। कॉमेंट्री बॉक्स मित्रांनो, मी स्वागताकडे वळतोय. टेमघरचे समाजसेवक यशवंतजी चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. शरद म्हात्रे आपणाला विनंती करतोय. आमचे मामाश्री आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यशवंत चौधरी टेमघर, सुस्वागतम. त्यानंतर शिवसेनेचे टेमघर पाड्याचे आदरणीय गटप्रमुख पंढरीनाथ बळीराम भोईर, शरद म्हात्रे आपणाला विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. दादा आपण जरा प्लीज खाली यायचं आहे. ओके. त्यानंतर आदरणीय पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ माध्यमिक विद्यालय टेमघरचे लिपिक राम मामा पाटील, आपण सुद्धा पुढे यायचं आहे. सुस्वागतम. तसेच चेतन नाईक, आपण सुद्धा स्वागतासाठी पुढे यायचं आहे. जबरदस्त बॉडी बिल्डर्स आहेत, नॅशनल बॉडी बिल्डर्स चेतन नाईक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आमदार चषक 2017 मध्ये. सुस्वागतम. शरद म्हात्रे आपणाला विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच त्यांचे बंधू हरेश नाईक, आताच हरेश नाईक यांनी एक जबरदस्त स्पर्धा खेळली आणि या स्पर्धेमध्ये निश्चितच एक जबरदस्त त्यांनी विजय सुद्धा मिळवला. बॉडीबिल्डर चेतन नाईक, सुस्वागतम. यानंतर हरेश प्रकाश नाईक यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. पीडता शरीरयष्टी असलेला जो मित्र आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुस्वागतम. यानंतर ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू रवि सर, बहुत ही रोमांच मुकाबला चलता हुआ। अजय लोअर फुल टॉस गेंद थी और वहां पर गेंद के समय शायद हवा में स्विंग हुई, फील्डर का मिस जजमेंट हुआ, लेकिन प्लस पॉइंट तो जगदीश एलवन को जरूर मिला। ये देखिए बहुत दूर से वहां पर स्लॉक किया था सतीश ने, 6 रन। मैच का टर्निंग पॉइंट भी हो सकता है ये, क्योंकि इस समय मैच काफी रोचक स्थिति में 6 महत्वपूर्ण रन वहां पर मिले हैं। मिस जज कर बैठे वहां पर, शायद उनको गेंद दिखी ही नहीं। रुपेश थे और रुपेश तो बहुत अच्छे फील्डर है। इस बार फिर से गेंद हवा में और जश्न मनाते हुए विकेट कीपर पेवेलियन में लौटते हुए सतीश काठोले, बड़ा विकेट। दूसरा नुकसान होता हुआ जगदीश इलेवन को। शायद फिर से मिड विकेट के ऊपर से मारने का प्रयास था उनका, लेकिन इस बार गेंद बल्ले पर ठीक तरह से आई नहीं। ऊपरी हिस्सा लगा है मेरे ख्याल से। बैट का रिप्ले में देखना इंटरेस्टिंग रहेगा। एक आसान सा कैच विकेट कीपर के लिए। 37 रन 2 विकेटों के नुकसान पर जगदीश इलेवन। 9 गेंदों में अभी भी 11 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। 7 रन बनाकर आउट हुए सतीश। नए बैट्समैन यतीश शेलार जिन्होंने गेंदबाजी में कमाल किया इस मैच में। 2 ओवर में 16 रन देकर 2 विकेट्स लिए। और देखिए उनके पास सिटी क्रिकेट खेलने का काफी अच्छा अनुभव है। इस सिचुएशन में उनको भेजा गया है, एक अच्छी सोच कही जा सकती है। बिल्कुल अजय, यहाँ पर बहुत सही सोच मैं कहूँगा कैप्टन की। जगदीश इलेवन वापस लेके यतीश को भेजा है, लेकिन देखना है अब प्रशांत जो एक सिरा संभाले हुए हैं किस तरीके से बल्लेबाजी करते हैं। सतीश ने भी अपना रोल अदा किया। जो बैट्समैन आ रहा है जगदीश इलेवन वापस ले, जैसे सभी गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की, उसी तरीके से हम देख रहे हैं कि बल्लेबाजी भी इस वक्त सभी अच्छी कर रहे हैं। कैप्टन जोरदार अपील और विकेट। फुल टॉस गेंद पर चकमा खा बैठे और अपना विकेट गवाकर पेविलियन में लौटते हुए प्रशांत विषय काफी निराश अपने आप
जब 10 गेंदों 11 रन चाहिए थे, शायद कि जगदीश श्रीवास्तव की मजबूत पकड़ है, लेकिन अब 2 गेंदों पे 2 विकेट गिरे और जब विकेट गिरता है तो टीम पे दबाव बनता है। लेकिन देखना है, मैच अभी भी इस वक्त बहुत ही क्रूशल मोमेंट में चल रहा है। मोखाडा तालुक्याचे आदरणीय सभापती प्रकाशजी निकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आदरणीय नगरसेवक दीपकजी नागरे साहेब, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोखाड्याचे सामाजिक कार्यकर्ते नितीनजी मोरे, आपलं सुद्धा स्वागत आहे, सुस्वागतम. 8 गेंदे और 11 रनों की आवश्यकता. नए बैट्समैन आए हैं. प्रतीक, हैट्रिक पर है सूरज. बढ़िया गेंद, मिड विकेट की दिशा में खेलने का प्रयास प्रतीक का. प्रतीक काफी युवा खिलाड़ी है वाफाले के. बेहतरीन गेंदबाजी. छक्का खाने के बाद जो वापसी की है सूरज ने कमाल की. वो छक्का भी नहीं होता यदि फील्डर को ठीक तरह से गेंद समझ में आती बाउंड्री पर, शायद उस पर भी विकेट मिल सकता था. स्थानिक टेम्पो चालक मालक संघटना भादवड भिवंडीच्या सर्व सदस्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आमदार चषक 2017. पावर प्ले की आखिरी गेंद. ओ, नो बॉल का इशारा बीमर, और रन भी चुरा लिया बल्लेबाजों ने. बस मैं कह ही रहा था कि सूरज अपनी टीम को मैच में पूरी तरह से वापस लाए हैं, लेकिन ये देखिए बीमर कर दी उन्होंने. अगली गेंद फ्री हिट. बिल्कुल, यहाँ पर मैं कहूंगा कि बालाजी के साथ आज क्या हो रहा है, जब भी उनके पास मौका आ रहा है तो उनके गेंदबाज गंवा रहे, तो कभी फील्डर गंवा रहे. तो यहाँ पर एक चीज है कि छोटे टोटल में आप गलती नहीं कर सकते, और ये गलती तो टीम को डुबाने वाली है. ऐसे मोमेंट में यहाँ पर जो मौका मिला है, फ्री हिट और 2 रन भी यहाँ पर प्लस पॉइंट. 7 गेंदों में अब 9 रन चाहिए. रन संख्या 39, 3 विकेटों के नुकसान पर. निश्चित रूप से एक छोटी सी भूल आपको एमएलए ट्रॉफी 2017 से बाहर कर सकती है. सूरज, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, फ्री हिट. लोअर फुल टॉस उछाल दिया है, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद. गलत पूर्वानुमान और गेंद सीमा पर. 4 रन. बढ़िया स्ट्रोक सीधे बल्ले से. देखना, फिर से मिस जज कर बैठे फील्डर और तोहफा दे बैठे. अब मैं कहूंगा कि चौके में अब मजबूत पकड़ तो हुई है, लेकिन अजय, क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता. अभी भी जीत के लिए 5 रन चाहिए 6 गेंदों में. देखना है क्या कोई गोल्डन ओवर या फिर गोल्डन स्ट्रोक से जगदीश 11 माफ वाले विजय. ये देखिए दुविधा में थे वहां पर आफ्ताब. लॉन्ग ऑन बाउंड्री पर प्रेशर को ठीक तरह से हैंडल नहीं कर पाए उस गेंद को. गेंद धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स आदरणीय शिवसैनिक युनुस शेख व्यासपीठावर विराजमान आहेत, त्यांचं स्वागत करायचं आहे. युनुस शेख, आपण उभं राहायचं आहे. स्वागत आहे. आमदार चषक 2017 मध्ये शरदजी म्हात्रे हे त्यांचं स्वागत करत आहेत. स्वर्गीय महेंद्र लक्ष्मण म्हात्रे व्यासपीठाची शान वाढवणारे आमदार चषक 2017 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संदीपजी जोगू शिवसैनिक, आपण सुद्धा पुढे यायचं आहे. संदीपजी जोगू, स्वागत आहे. माईची शाल, सुंदर असं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह दिलं जात आहे. स्वागतम. मोखाड्याचे आदरणीय सभापती प्रकाशजी निकम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी शरद म्हात्रे आपणाला विनंती करतोय, भिवंडी टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप आमदार चषक 2017 मध्ये स्वागत आहे, सुस्वागतम. यानंतर आदरणीय नगरसेवक दीपकजी नागरे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी शरद म्हात्रे आपणाला विनंती करतोय. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आमदार चषक 2017. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बहुत बहुत धन्यवाद रविंद्र तरे सर. आखिरी ओवर की बागडोर संभालने के लिए गेंदबाज सुजीत पाटिल. आफ्ताब भी थे एक विकल्प के तौर पर, लेकिन सुजीत पर भरोसा जताया है. 5 रनों की जरूरत. मिस टाइम शॉट, लेकिन फील्डर काफी दूर रह जाएंगे. दूसरे की कोशिश, मौका बन सकता है रनआउट का. ओहो हो, बालाजी स्पोर्ट्स की जो फील्डिंग है वो काफी खराब रही है इस पारी में. अभी तक हमने देखा है कि पिछले ओवर में एक छक्का चला गया, आखिरी गेंद पर चौका चला गया, और अब ये 2 रन. बिल्कुल, मैं तो कहूंगा कि आज किस्मत का साथ बालाजी के साथ नहीं है और जगदीश वापाले के पास है.
जिस तरीके से आज फील्डिंग भी हो रही है समय समय पे, बिल्कुल जो जरूरत है जगदीश वापाले को, आज सभी प्लस पॉइंट उनके तरफ जाते हुए। जी हाँ, काफी अच्छा खेल भी उन्होंने पेश किया है, खासतौर पर गेंदबाजी जबरदस्त रही, सलामी बल्लेबाजों ने अच्छी शुरुआत दी और ऐसा लग रहा है कि एक बड़ा उलटफेर हम देखने जा रहे हैं। 5 गेंदें और 3 रनों की जरूरत। इस एमएलए ट्रॉफी में अपना पहला मैच हारी थी मैगी 11, साथ ही नवाब स्पोर्ट्स। बालाजी स्पोर्ट्स का हालांकि ये दूसरा मैच है। सुजीत एक जुझारू खिलाड़ी है। हवा में गेंद, वाइडिश लॉन्ग ऑन पर कासिम बाबू, और ये भी कैच गिरा दिया। नहीं, ऐसे फील्डिंग से आप मैच बिल्कुल नहीं जीत सकते। स्कोर्स बराबर होते हुए और तीसरे की कोशिश, डायरेक्ट हिट और रन आउट होते हुए बैट्समैन। ये देखिए सूरज ने पूरा गुस्सा उस स्टंप पे निकाल दिया। अब क्या किया जाए? अगर हम देखते हैं तो जो पहला रन दिया रुपेश ने, उसके बाद सिक्सर दिया, उसके बाद आफ्ताब ने चौका, फिर कैच, फिर रन आउट, आज बहुत कुछ घटना घटी। आणि या ठिकाणी कमांडो कुपनचं बाईक व्यासपीठावर लिहिलं जाते। आमचे मित्र सागर हरिदास म्हात्रे काल्हेर यांनी कमांडो बाईक साठी 1000 रुपयाचं कुपन या ठिकाणी लिहिलं जात आहे। निश्चितच त्या कुपनवर आपलं नाव आणि मोबाईल नंबर असेल, तसेच कुपन क्रमांक असेल आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण ही अमेरिकन बाईक 2.5 लाख रुपयाची ही बाईक आहे, स्टायलिश बाईक। या बाईकवर जर आपलं नाव कोरायचं असेल तर निश्चितच आपण व्यासपीठावर हे कुपन घेऊ शकता। माजी नगरसेवक किशोर दादा कर्णकर साहेब आपलं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय, सुस्वागतम। 4 गेंदे और 1 रन की मात्र आवश्यकता है यहाँ पर जगदीश 11 को एक तरह से इतिहास रचने के लिए। स्कोर्स दोनों भी टीमों के बराबर हो चुके हैं। सूरज देखिए कितने निराश है वहां पर। बालाजी स्पोर्ट्स को मैच जीतना है तो मैच को सुपर ओवर में लेकर जाना पड़ेगा और उसके लिए चारों भी गेंदें डॉट होनी चाहिए। बल्लेबाज को घेर लिया है, अब बल्लेबाज है ललित आगिवले। शरीर से उलझी रन के लिए भाग रहे हैं और रन पूरा करते हुए मैच को जीत लिया है जगदीश 11 ने। बहुत ही बड़ा उलटफेर एमएलए ट्रॉफी 2017 में बालाजी स्पोर्ट्स टूर्नामेंट से बाहर होती हुई। शानदार प्रदर्शन जगदीश 11 का, 6 विकेटों से ये मैच जीता है और मुझे लगता है कि जगदीश 11 के लिए उनकी सबसे बड़ी जीत अभी तक की भिवंडी सिटी टेनिस क्रिकेट में। काँग्रेट्स जगदीश 11, हार्ड लक बालाजी स्पोर्ट्स। आणि निश्चितच ज्या मित्रांनी या ठिकाणी आमचे कुपन घेतलेले आहेत त्यांना स्क्रीनवर आम्ही दाखवत आहोत। सागर हरिदास म्हात्रे काल्हेर, गोरख उद्धव करे ठाकूरपाडा यांनी सुद्धा हे कुपन घेतलेलं आहे, स्वागत आहे। अशाच प्रकारचे 1000 रुपयाचे कुपन घेऊन आपण कमांडो बाईक याच्यावर लकी ड्रॉच्या माध्यमातून आपले नाव करू शकता। सुस्वागतम। आमदार चषक 2017 मॅन ऑफ द मॅच विनर, मॅन ऑफ द मॅच फारदेशी जाते सुनील, ज्याने 3 धावा देऊन 3 फलंदाज बाद केलेले आहेत। उत्कृष्ट गोलंदाजी रवींद्र तरेसर, सुनील, जगदीश 11 काफाडी संघाचा। धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी। मॅन ऑफ द मॅच विनर सुनील। सुनील व्यासपीठावर यायचं आहे। मी शरद भोईर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सुनील जगदीश 11 या संघाचा हा जबरदस्त खेळाडू आहे। आपण निश्चितच सुरेंद्र पाटील आणि दिलीपजी नाईक यांच्यातर्फे देण्यात येणारी सुंदर अशी ट्रॉफी, त्यानंतर आमचे आदरणीय मोखाड्याचे सभापती साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण
मोखाड्याचे आदरणीय सभापती साहेब त्यांचे शुभहस्ते निश्चितच दिलं जात आहे हे प्रकाशजी निकम. यानंतर आमचे दीपकजी नागरे साहेबांना विनंती करतोय की शाखा प्रमुख बबनजी पाटील यांनी दिलेलं सुंदर